मंडळी, आता तुम्हाला एक नाही तर 4 नगरसेवक निवडून द्यायचे, पण हा बदल अनेकांना अजून माहितच नाही. याला 4 सदस्यीय प्रभाग रचना म्हणतात. आधी एक प्रभाग एक नगरसेवक असं होतं, पण आता 4 छोट्या भागांचा मिळून एक मोठा प्रभाग तयार केला गेलाय. म्हणजे आता मतदारांना एक नाही तर एकूण 4 उमेदवारांना मत देता येणार आहे. कारण मोठा प्रभाग म्हणजे लोकसंख्या जास्त आणि त्यासोबतच समस्याही जास्त. म्हणूनच आता या मोठ्या प्रभागाचे अ, ब, क आणि ड असे 4 भाग करून 4 नगरसेवक असणार आहेत. याबद्दल सरकार असं सांगतं की रस्ते, लाईट, पाणी, कचरा, ड्रेनेज, नागरिकांच्या तक्रारी अशा कामांची विभागणी होईल आणि प्रभागाकडे जास्त लक्ष दिलं जाईल. तुम्ही मतदान एकूण 4 लोकांना करता, त्यामुळे जर एखादा नगरसेवक काम करत नसेल तर नागरिकांना अजून 3 पर्याय होतात आणि तुम्ही त्याबाबत त्या नगरसेवकाला जाब विचारू शकता. पण यासोबतच 4 जण असल्यामुळे एकमेकांवर काम ढकलणे हा प्रकार होऊ शकतो. एखाद्या विषयावर सगळ्यांचे एकमत होईलच असं नाही, म्हणून एखादा निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो. शेवटी थोडक्यात सांगायचं तर लोकसंख्या मोठी, समस्या जास्त, म्हणून 4 नगरसेवक. पण जबाबदारी आणि समन्वय नीट नसेल तर गोंधळही वाढू शकतो. याबाबत तुमचं मत काय हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच अपडेटसाठी स्मार्ट कोणाला फॉलो करा आणि स्मार्ट बना.